गंभीर प्रकारे महाराष्ट्राचे माजी खासदार आहेत, कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय आहे. काय अघोरी कृत्य केलं त्यांनी? अघोरी कृत्य जसं की वेगवेगळ्या बाबांकडे इलाजासाठी म्हणून घेऊन जायचे. मग ते बाबा त्यांच्या परीने इलाज करत होते. कोण जिवंत कोंबडा अंगावरून उतरवत होता, कोण कणकेच्या भावल्या, तांब्याची तार, मांसाचे तुकडे घेतलेले, माझ्या अंगावरचे न धुतलेले वापरलेले कपडे घेऊन केसावरचे डोक्यावरचे केस ओढून अशा सगळ्या गोष्टी वापरून उतारे करत होते. कच्चं गोमूत्र किंवा हळद खायला देणे किंवा हे सगळे देवीच्या समोरची ती जी अगरबत्तीची उदी असते ती तीर्थ म्हणून असं एवढं पेला भरून प्यायला देणे, असं सगळे विचित्र प्रकार. म्हणजे फक्त त्यांच्या मुलाचं एक हे की तो शारीरिक संबंध करण्यासाठी असक्षम आहे हे लपवण्यासाठी त्यांनी हे सगळं पूर्ण प्लॅनिंगनी करून माझं आयुष्य बर्बाद केलेलं आहे. काही राजकीय दबाव होता का? कारण माजी खासदार, 2 वेळा खासदार राहिले, वजन आहे शिवसेनेमध्ये त्यांचं, असं राजकीय दबाव तुमच्यावरती कशा प्रकारचा होता आणि किती राजकीय कुठल्या दुसऱ्या नेत्यांचा हस्तक्षेप होता का दबाव टाकण्यामध्ये पक्षाच्या? राजकीय दबाव तर तसं तो जास्ती असण्यापेक्षा जो एक मेंटल ट्रॉमा मला दिला जात होता, एक घरच्यांकडून जे प्रेशराईज केलं जात होतं. जसं नवरा मला मारहाण करून बोललेला आहे की माझ्या वडिलांनी 2 करोड रुपये इलेक्शनसाठी लावलेले आहे, तुझ्यामुळे त्यांच्या इमेजला जर धक्का गेला तर म्हणजे तू बघ तुझं मी काय करीन, असं सगळं. म्हणजे इतकी त्याची विकृत वागणूक त्यांनी देऊन मला जे एक सर्टन असं ट्रॅप्ड मोडमध्ये ठेवलेलं आहे की नॉर्मल लाईफ हे माझ्यासाठी नव्हतंच कधी. सो त्याच्यावरनं तुम्ही कल्पना करू शकता की काय ट्रॉमा त्यांनी मला या 7 वर्षात दिलेला.